हॅलो फ्रेंड्स, राधे राधे। आज मी पावभाजी बनवत आहे। त्यासाठी मी बटाटे, शिमला मिरची आणि फ्लावर घेतलेले आहे। एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले, त्यात थोडंसं मीठ आणि हे सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत बॉईल व्हायला। आणि हे पातेलं आपण झाकून ठेवूया आणि थोड्या वेळाने हे आपल्या भाज्या बॉईल झालेल्या आहेत त्या एका ताटात काढून घेऊया आपण आणि त्याला मस्तपैकी स्मॅश करून घेऊया। हे पहा, आणि हे आलू बटाट्याचे जे वरचे साल आहेत ते मी वरचे काढून घेत आहे। हे पहा, अगदी बारीक मी स्मॅश केलेले आहेत, मिक्सरमधून काढण्याची गरज नाही। एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, थोडंसं बटर टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत, कांदा थोडासा परतवला आहे। कांदा परतला की त्यामध्ये टोमॅटो हा वाटाणा टाकलेला आहे। आपण ह्याला थोडंसं हलवून घेऊया। त्यानंतर हे आपलं पावभाजी मसाला, हळद, मिरची पावडर, मीठ चवीपुरतं टाकलेले आहे, त्यात थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळे स्मॅश केलेल्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत। हे पहा, हलवून घेऊया। मी थोडंसं पाणी ॲड करूया। आपली पावभाजी अगदी इन्स्टंट रेडी होते। त्यामध्ये वरून आपण थोडंसं बटर टाकून घेऊया, झाकून ठेवूया 2 मिनिटासाठी। आपली ही पावभाजी रेडी आहे। मी पाव भाजून घेते। एका तव्यावर मी बटर टाकून घेते। हे पाव भाजून घेऊया दोन्ही साईडनी। आपली पावभाजी ही रेडी आहे। थोडासा कांदा आणि ही पाव आणि ही भाजी अगदी सुंदर होते। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। रामकृष्ण